वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल एस के ब्लॉग. मी तुमचा फ्रेंड, तुमचा भाऊ एस के. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे संडे, आज सुट्टी आहे. तर आज कुठंच नाही जाणार, आज दिवसभर घरीच आहे मी. आणि मागे बघू शकता, हे माझं घर आहे छोटंसं. हे गौतम बुद्धांचा फोटो आहे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि पलीकडं ते माझे आजोबा आहेत, आजोबाचा फोटो. तर आज काय संडे होता, आज उशिरापर्यंत झोपलो होतो. मग फ्रेश वगैरे होऊन थोडं मित्रांसोबत फिरलो. त्याच्यानंतर मग घरी आलो. घरी आल्यानंतर काय करावं विचार करत होतो. नंतर बाबासाहेबांचं एक पुस्तक वाचत बसलो होतो. बाबासाहेबांचं तुम्हाला दाखवतो कोणतं पुस्तक वाचतो. हे बघू शकता, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र व विचारधन हे पुस्तक वाचत बसलो होतो. हे पुस्तक तुम्ही बघू शकता. या पुस्तकाला तुम्ही ओळखलं असलं, कारण अगोदर जो उदगीरचा ब्लॉग टाकला होता मी, त्या उदगीर जो म्हणजे आपले हे नाही का, बुद्धविहारामध्ये गेलो होतो. त्याच्या बुद्धविहारच्या समोरासमोर एक गाडी लागली होती पुस्तकांची, तिथं पुस्तकं विक्रीसाठी. तर तिथून हे पुस्तक आणलेलं आहे. त्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये मी टाकलेलं आहे, तिथं बघू शकता तुम्ही नाही का. बाबासाहेबांना वाचणं म्हणजे नाही का, खरंच एक वेगळ्याच दुनियेमध्ये प्रवेश केल्यासारखं वाटतं. ते खरं आहे. जे मोठमोठे तज्ज्ञ, जे मोठमोठे लोक म्हणतात ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचन करणं म्हणजे एक वेगळ्या दुनियामध्ये आपला प्रवेश करणं असा होतो. ते खरं आहे. प्रत्येकजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ओळखतच. सगळ्यांना माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाचं संविधान लिहिलेलं आहे. फक्त संविधानच नाही तर मित्रांनो, प्रत्येक क्षेत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान आहे. त्याच्यानंतर मी हळूहळू तुम्हाला त्या टॉपिकवर मी तुम्हाला व्हिडिओ बनवून ब्लॉगमध्ये टाकतोच, तुम्ही बघत राहा. जास्त महत्त्वपूर्ण कामगिरी बघायची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तर आपल्या भारताचं संविधान. ते संविधान तुम्हाला बोलण्याचा अधिकार देतं. ते संविधान तुम्हाला प्रत्येक गोष्ट करण्याचा अधिकार देतं, फिरण्याचा अधिकार देतं. ओके, मूलभूत हक्क व अधिकार ते संविधानामुळेच आपल्याला हे सगळं. आणि त्याच्यानंतर म्हणायचं झालं तर भरपूर अशा गोष्टी आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिले. आज रविवार आहे, रविवारची सुट्टी आहे. आज रविवारची सुट्टीसुद्धा ही सुद्धा माझ्या बापाची म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कृपा आहे, त्यांची देणगी आहे. अगोदर आता जे 8 तास आहेत कामाचे, अगोदर 12 तास काम करायला लावायचे मजुराला, कामगार वर्गाला. मग ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 12 तासाची 8 तास केले. तुम्ही 8 तास ड्युटी करत असाल तर तरीसुद्धा तुमच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत. त्याच्यानंतर पी एफ योजना म्हणजे प्रोव्हिडंट फंड नाही का, ती एक प्रकारची आपली सेविंग असते. म्हणजे तुम्हाला सॅलरी ही बेसिक सॅलरी वेगळी असते आणि पी एफ तुमचा हा पर्टिक्युलर अमाऊंटचा प्रत्येक महिन्याला तुमचा पी एफ कट केला जातो आणि तो तुमच्या पी एफ अकाउंटवर सेविंग होत असतो. पी एफ ही योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुमच्यावर सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत. कसं आहे ना, आता तुम्हाला सांगतोय ना, आता मी मागे एक इंस्टाग्रामवर मी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच कंटेंट बनवतो आणि म्हणजे डिजिटल व्हिडिओ पण बनवतो. पण यूट्यूबला माझे असे ब्लॉग वगैरे चालू असतात, शॉर्ट्स वगैरे टाकतो. पण इंस्टाग्रामला माझा कंटेंट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. मागे एक व्हिडिओ टाकला होता मी SC ST आणि OBCचं जे आरक्षण आहे त्याच्याबद्दल. तर मला काय म्हणायचं आहे, SC ST प्लस OBC हे जे क्लास आहेत, SC क्लास असो किंवा ST असो किंवा OBC असो, याच्यावर या प्रत्येक क्लासला रिझर्वेशन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे रिझर्वेशन आहे. पण होतं असं मित्रांनो नाही का, याच्यामधलेच असे लोक आहेत ना, असे बेईमान लोक आहेत. म्हणजे खातात बाबासाहेबांचं, सवलती घेतात बाबासाहेबांच्या, अधिकार घेतात बाबासाहेबांचे. म्हणजे सवलती घ्यायला यांना बाबासाहेब चालतो, त्यांच्यावर अन्याय झाला तर यांना बाबासाहेबाचा कायदा आठवतो. पण नंतर काय होतं माहीत आहे का, की नंतर हे बाबासाहेबाचं नाव कधीच घेत नाहीत.
बाबासाहेबांना फक्त SC साठी गेले. महार मांग या 2 जाती तर एवढ्या बदनाम आहेत ना, द रिअल फॅक्ट आहे. आणि तुम्हाला सांगतो, जात बघून आरक्षण दिले नाही मित्रांनो. हो, जात बघून आरक्षण दिलं नाही. पण या आरक्षणामुळं जातीचं राजकारण होतं, एवढं लक्षात ठेवा. हो, तुम्हाला आम्हाला आमच्या जातीला जात बघून आरक्षण दिलेलं तुम्हाला वाटते नाही का? यांना ह्यांची जात SC म्हणून आरक्षण आहे, ST म्हणून आरक्षण आहे, OBC म्हणून आरक्षण. तुम्ही फक्त आरक्षण बघताय, पण मित्रांनो आमच्यावर नाही का पिढ्यानपिढ्या आमच्यावर किती अन्याय झाला, आमच्यावर किती त्रास झाला, आम्ही किती अन्याय सहन केला. अरे गळ्यात मडकं पाठीला झाडू बांधून फिरावं लागत होतं आम्हाला. आमच्या सावलीचा विटाळ सुद्धा व्हायचा तुम्हाला. एवढे दिवस आमचे वाईट होते. अरे आमच्या आया बहिणीची सुद्धा तुम्ही आबरू लुटली तुम्ही. सवर्ण म्हणतात ना, आणि सवर्ण आजही बदलले नाहीत. मी क्लिअर सांगतो, आजही अत्याचार होतो, आजही जातीवाद होतो, आजही तू खालच्या जातीचा वरच्या जातीचा असा होतो नाही का? ते आमच्या गळ्यातलं मडकं आहे ना, मडकं, आणि आमच्या पाठीला झाडू, ते काढले फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आमच्या जीवनावरच नाही तर आमच्या श्वासावर सुद्धा त्यांचे उपकार. कळालं का? मग हे जीवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित आहे बरं का. आणि माझं नाही का त्यांचे व्हिडिओ बनवता मला मरण जरी आलं तर मी खुशी मरण बरं का. एवढं उपकार आहेत माझ्या बाबासाहेबांवर, म्हणजे बाबासाहेबांचे माझ्यावर. आणि मला एक सांगायचं नाही का, SC ST OBC तुम्ही खाता बाबासाहेबांचं, सवलती घेता बाबासाहेबांचे, रिझर्वेशन घेता बाबासाहेबांचं, स्कॉलरशिप घेता बाबासाहेबांची, अधिकार घेता बाबासाहेबांचे. तुमच्यावर काय गुन्हे झाली, काय अन्याय झाला की तुम्हाला बाबासाहेबांचा कायदा आठवतो. मला म्हणायचंच एवढं की बाबासाहेबाला फक्त जातीपुरतं मर्यादित ठेवू नका. बाबासाहेब सर्व भारतीयांचे आहेत, ते आपले आहेत, माझे आहेत, तुझे आहेत, सर्वांचे आहेत. जे व्हिडिओ बघतात त्यांचे सर्वांचेच आहेत. आपल्या भारतामध्ये 6700 पेक्षा जास्त जाती आहेत. त्या प्रत्येक जातीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उपकार सांगायचं म्हणलं तर नाही का. मला म्हणायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे नावं ठेवतात ना, त्यांना फक्त मी एक चॅलेंज देतो, प्रत्येक लोकांना एकच चॅलेंज देतो की तुम्ही फक्त एकदा बाबासाहेबांना पूर्ण वाचा. बाबासाहेबांचं पूर्ण जीवनचरित्र, त्यांचं काय कार्य आहे, एकदा वाचन करा. तुम्ही जात बाजूला ठेवा नाही का, एक माणूस म्हणून त्यांना वाचा. माणूस म्हणून तुमचं कोणता जातीचं आहे, कोणत्या धर्माचं, ते जात धर्म तुम्ही बाजूला ठेवा आणि बाबासाहेबाला फक्त एकदा वाचा. फक्त एकदा. मी लिहून देतो बॉन्ड पेपर, कोऱ्या बॉन्ड पेपरवर लिहून देतो. तुमचा हा जर चेंज नाही झाला तर माझं नाव बदला. तुम्हाला जर ह्या माणसावर नाही जर प्रेम झालं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तर माझं नाव तुम्ही बदलू शकता. खरंच यांना एकदा वाचलेला माणूस नाही का, तुम्हाला खरं सांगतो, यांना कोण समजू शकतं ते पण सांगतो. यांना कोण समजू शकतं? यांना फक्त तेच लोक समजू शकतात जे सुशिक्षित आहेत, शिकलेले आहेत, ज्यांना समजतं, जे तर्क वितर्क करू शकतात, त्यांनाच हे समजू शकतात. बाकी अंधभक्त तर पडीक आहेत, त्यांना काय बोलू शकत नाही. त्यांच्या कुठं नाली लागतो, डोक्याला ताप नाही. मला एवढंच म्हणा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांसाठी गेले. प्रत्येकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचलंच पाहिजे बरं का. आणि मेन म्हणजे संविधान पण सर्वांनी वाचलं पाहिजे, कारण त्याच्यामुळेच आपल्याला आपले अधिकार काय आहेत, काय नाही, या सर्व गोष्टी कळतात. बाकी हेच बोलायचं होतं की बाबासाहेबाला अजूनही नाही, भारत देशामध्ये बाबासाहेबाला एका जातीतून बघितलं जातं, अस्पृश्य म्हणून. तेच जर बाबासाहेब दुसऱ्या जातीचे असते ना, भारतामध्ये सोन्याचे पुतळे आणि सोन्याचे मंदिरे बांधली असते बाबासाहेबाची. ही गोष्ट खरी. बाबासाहेबाला मला तर असं वाटतं की बाबासाहेब जेवढी रिस्पेक्ट डिझर्व करतात, जेवढा मान सन्मान डिझर्व करतात ना, तेवढा भारतात त्यांना भेटत नाही. ते लिमिटेड नाहीत, ते अनलिमिटेड आहेत. म्हणजे आपल्या देशापुरते मर्यादित नाहीत. बाहेर देशामध्ये, अमेरिकेसारख्या देशामध्ये त्यांचे
या माणसाला अमेरिकेसारख्या देशामध्ये शाळेमध्ये शिकवलं जातं, या माणसावर याचे धडे शिकवले जातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर. हे आपल्या भारतासाठी, आपल्या इंडियासाठी एक प्राऊड फील आहे, म्हणजे प्राऊड गोष्ट आहे बरं का, अभिमानाची गोष्ट आहे. तर आपल्याला एक प्राऊड फील झालं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचे आहेत, हे आमचे आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातीनं बघू नका, त्यांना बघा त्यांच्या कार्यानं, त्यांनी काय काय कार्य केलेत, त्यांनी समाजाला काय दिले. एवढं मोठं संविधान लिहिले, संविधान लिहायला 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले, पण त्यांना वाचायला, वकिलांना वाचायला त्यांचं अख्खं आयुष्य जातं. हे सांगायला सुद्धा आम्हाला अभिमान होतो. आणि आजकाल सध्या मराठा आरक्षणाबाबत आंदोलन वगैरे चालू आहेत. मराठा समाजाला आरक्षण भेटावं ही मराठा समाजाची मागणी आहे. मराठा समाजाचं हे म्हणजे मराठा समाजाची सामूहिक मागणी आहे. हे त्यांचा व्यक्तिगत डिसिजन आहे. मोर्चा कधी काढावा, आंदोलन कधी करावं, आणि त्यांना भेटावी ही पण आमची इच्छा आहे. आम्ही कोणाचा हक्क मारत नाही. हक्क सर्वांना भेटलेच पाहिजे. अधिकार त्यांचा पण आहे, त्यांना भेटले पाहिजे. आणि पण मला एक गोष्ट म्हणायची की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा जिवंत होते तेव्हाच त्यांनी नमूद केलं होतं मराठा आरक्षणाविषयी. पण यांच्यामधलेच काही पाटील लोक, पुढारी लोक, ते काय म्हणले, बाबासाहेबांना आम्हाला आरक्षणाची गरज नाही, आम्ही पाटील आहोत, आमच्याकडे 100 एकर जमिनी आहेत. बाबासाहेब तेव्हा पण बोलले होते की जमिनीची विभागणी होऊ शकते, जमिनी काळांतराने नष्ट होऊ शकते, एक दिवस तुम्हाला या आरक्षणाची गरज भासेल, पण ती देण्यासाठी मी नसेल. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या काळी बोलले होते. आणि आता सध्याची परिस्थिती अशी झाली की मराठा आरक्षणावर मोर्चे वगैरे, आंदोलन वगैरे निघत आहेत, की मला खरंच सलाम आहे बाबांच्या दूरदृष्टीला. ते आज काय होणार होतं हे त्यांना तेव्हा दिसलं होतं, नाही का. बाकी काय नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या जाती धर्माचा विचार नाही केला होता. त्यांनी सर्वांसाठी संविधान लिहिले. संविधान काय फक्त SC कॅटेगरीसाठी लागू नाही, सर्वांसाठी. संविधानाचे हक्क अधिकार हे सर्वांचे आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्ण भारतीयांचे, पूर्ण जगाचे आहेत मित्रांनो, पूर्ण जगाचे. उगाच भीम जयंती 152 देशामध्ये साजरी नाही केली जाते. तर विचार करा त्या माणसामध्ये काय क्वालिटी असेल आणि काय दर्जा असेल त्या माणसाचा, जिथे 152 देश या माणसापुढे नतमस्तक होतात. कळलं का. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचा, वाचल्याशिवाय तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळणार नाही. तर काय बोलू बाकी, आता काय एवढं सांगायचं होतं की त्या काळामध्ये खूप जातीवाद होता. त्या जातीवादाच्या साखळीतून मुक्ती केली आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. म्हणून आम्ही खाता पिता उठता बसता सकाळी रात्री कधी पण जय भीम बोलतो आणि हक्काने बोलतो. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. त्या माणसाचे उपकार, आमचं स्वतःचं काहीच नाही आमच्या आयुष्यामध्ये. जे काय बाबामुळे आहे, बाबासाहेबांमुळे. आम्ही घेतो तो श्वास आणि खातो तो घास, तो सुद्धा फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. तर आता मी काय जे बोललोय सत्य परिस्थिती होती, सत्य रियालिटी आहे, त्याच्यावर बोलले. आता काही लोकांना आवडत नाही मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल व्हिडिओ वगैरे बनवलेले. काही लोक इंस्टाग्रामवर मला नाही का, जे माझे ऑलरेडी फॉलोअर्स आहेत, मला फॉलो केलेले आहेत, ते बाबासाहेबाचे व्हिडिओ बघून ते अनफॉलो करतात. त्यांना किंवा यूट्यूबला जे व्हिडिओ बघतात माझे, त्यांना एक गोष्ट सांगतो की कसं आहे, तुम्ही फॉलो करा किंवा अनफॉलो करा. तुम्ही प्रेम दिलं तर मला तुमचं खूप खूप आभारी आहे मी, आणि नाही दिलं तर मी जबरदस्ती कोणाला म्हणू शकत नाही की मला पसंत करा. ओके. ज्या लोकांना मी आवडतो, ज्या लोकांना माझे व्हिडिओ आवडतात ते मला सबस्क्राईब करतील, इंस्टाग्रामवर फॉलो पण करतील, मला सपोर्ट करतील. बाकी इंस्टाग्रामवर जे मला अनफॉलो करतात त्यांना एक गोष्ट सांगतो की तुम्ही अनफॉलो केल्यानं माझे काय व्हिडिओ बंद होणार नाहीत, मी व्हिडिओ टाकत राहीन. हां, शेवटी बाबाचं रक्त आहे, संघर्ष आमच्या रक्तात आहे. हो, तर थांबणार नाही मी, आणि इथून तर पुढं आता थांबणारच नाही. मला पाहिजे फक्त पब्लिकचा सपोर्ट. तुम्ही सपोर्ट करा, मी पुढं जाईन.
आणि व्हिडिओ बनवत राहीन. हो, तर सर्वांना क्रांतिकारी जय भीम. इथला ब्लॉग आता इथेच संपवायचा. चला, जय भीम, धन्यवाद, जय महाराष्ट्र.